ओम शांती. आज 8/6/2025 ची अव्यक्त मुरली. रिवाइज तारीख आहे 15/11/2005. आज अव्यक्त मुरलीचं टायटल आहे खऱ्या मनापासून बाप आणि परिवाराचे स्नेही बनून मेहनत मुक्त बना आणि फायदा घ्या. आज बापदादा श्रेष्ठ स्वराज्य अधिकारी स्वमानधारी मुलांना पाहत आहे. प्रत्येक मुलाला पायावर झुकविणाऱ्याला बाबांनी मस्तकाचा ताज बनवलेला आहे आणि स्वतःला मात्र मुलांचा सेवाधारी बनवलेला आहे. बाबा म्हणतात, स्वमानधारी मुलांचे लक्षण काय असतील? जो जितका स्वमानधारी तो तितका सन्मानधारी असणार आहे. बाबा म्हणतात, स्वमानधारी तितकाच तो निमित्त असणार आहे, तितकाच तो सर्वांचा स्नेही असणार आहे. तो सर्वांचा स्नेही असणार, त्याचे लक्षण काय असणार, निशाणी काय असणार? तर बाबांनी सांगितलं की मुलांनो, तो सर्वांचाच प्यारा असणार आहे. ज्याप्रमाणे बाबा सांगतात छोट्या मोठ्यांचा सर्वांचा तो प्रिय वाटणार आहे. आज बाबांनी छोट्यापासून तर मोठ्या पर्यंत सर्वांना वेगवेगळ्या टायटलांनी सजवलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. जसं बाबा सांगतात की आजचा युवा जर दिशाहीन झाला तर तो काही ना काही विनाशकारी काम करतो, परंतु अशा युवाला सुद्धा बाबांनी विनाशकारी नाही परंतु विश्व कल्याणकारी या टायटलने सन्मानित केलेला आहे. त्याचबरोबर बाबांनी सांगितलं ज्या कन्या आहे त्या कन्या शिवशक्तीच्या रूपामध्ये आज पाहत आहे आणि प्रवृत्तीमध्ये राहणारे भाऊ बहिणी त्यांना आज बाबा सांगतात प्रवृत्ती नाही परंतु परवृत्तीमध्ये राहणारे, वानप्रस्थी अवस्थेमध्ये राहणारे माझे सर्व लाडले मुलं आहे. बाबा सांगतात मुलांना तुम्ही स्वमानामध्ये राहा आणि अभिमान मुक्त बना. जो सर्वांचा स्नेही तो कधीही कुणाचेही कमी आणि कमजोऱ्या बघणार नाही. सर्वांचे तो गुण शोधत राहील, सर्वांचा तो स्नेही बनेल. बाबा म्हणतात ब्राह्मण जीवनामध्ये स्नेह ही एक अशी सहज विधी आहे जी संपन्न आणि संपूर्ण बनण्याची एक साधन आहे, विधी आहे. कोणी कितीही ज्ञानी असो परंतु स्नेही नसेल तर जीवन रमणीक असू शकत नाही. स्नेहीला याद करण्याची गरज पडत नाही, स्वतः याद त्याच्यामध्ये सामावत असते. ज्ञान आहे आणि बीज हे स्नेह आहे, पाणी. बाबा सांगतात जर बीजाला जर स्नेहाचं पाणी मिळालं नाही तर ते बीज कधीही फलीभूत होत नाही. आज बाबा या ठिकाणी सांगतात तुम्हाला बाप आणि परिवार संबंध आणि संपर्क सर्वांकडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचे आहे. कोणालाही अधुरे सोडू नका, कोणतेही सर्टिफिकेट अधुरे सोडता कामा नये. स्वमानामध्ये राहणं म्हणजेच एक दुसऱ्याला सन्मान देणं आणि एक दुसऱ्याचा सन्मान प्राप्त करणं आहे. सन्मान देणं म्हणजेच दुसऱ्यांकडनं सन्मान घेणं आहे. स्नेह नेहमी मेहनतीपासून मुक्त बनवतो आणि पुरुषार्थामध्ये मेहनत करणं हे बाबांना कधीही पसंत नाहीये. बाबा सांगतात जे कर्म तुम्ही समजून आणि उमजून कराल त्याच्यामध्ये प्रेम प्राप्त होईल आणि जिथं प्रेम असतं तिथं मेहनत मुक्त असतो. आता बाबा सांगतात की तुम्ही स्वतःला चेक करा आणि चेक करून स्वतःला तुम्ही चेंज करण्याचा पुरुषार्थ करा. कुठेही आपलं लिकेज नको, कुठेही लगाव झुकाव नको, कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावामध्ये आपलं नेचर नको. बाबा सांगतात जर तुम्ही एक दुसऱ्याच्या
प्रभावामध्ये फसले तर त्याची निशाणी काय असणार आहे, तर तो नेहमी असंतुष्ट राहील, कधीही खुश नसेल. आणि संतुष्टता जिथे आहे तिथे नेहमी प्रसन्नता राहील. सतत जसं एखादं फूल फुललेलं असतं तसा त्याचा चेहरा नेहमी एका फुलासारखा खिललेला राहील. बाबा म्हणतात, आता तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, आता प्रेमाने तुम्ही मौज करा आणि मेहनत मुक्त बना. अनुभवाचे मोती ज्ञानसागरामध्ये आता तुम्ही अनुभव करत जा. फक्त डुबकी लावू नका, परंतु त्या ज्ञानसागरामध्ये आता तुम्ही सामावून जा. ज्या मुलांनी बाबांबरोबर वायदा केलेला आहे, बाबा बरोबर जाऊ, बरोबर खाऊ, बरोबर राहू, जी काही गोष्ट करणार आहोत बाबा आम्ही तुमच्या सोबत करू. बाबा म्हणतात, माझी एकच आशा आहे की मुलांचे वेळ, शक्ती, संकल्प, बोल, कर्म, सूक्ष्म आणि स्थूल कोणतेही खजाने मुलांचे वेस्ट जाता कामा नये, व्यर्थ होता कामा नये. म्हणून बाबा सांगतात, तुम्हाला जो मिळालेला खजाना आहे तो आता तुम्ही सफल करा. सफल करा आणि सफल बना. सफलतेचे सर्टिफिकेट प्राप्त करा. एक दुसऱ्याला क्षमा करा. रहमदिल बना. ज्याप्रमाणे डॉक्टर रहमदिल बनतात आणि मगच एक दुसऱ्याला इंजेक्शन देतात. एक दुसऱ्याला शिक्षा सावधानी जरूर द्या, परंतु रहमदिल बनवून द्या. आपले ओरिजिनल संस्कार धारण करा. देवतांचे संस्कार स्मृतीमध्ये ठेवा. जितके संस्कार तुमचे दैवी असतील तेवढे कर्म तुमचे प्रॅक्टिकल दैवी होत जाईल. बाबा आणि मी कंबाईन स्वरूपाच्या स्मृतीने बाबा सांगतात, एकरूप बना, निरंतर योगी बना. जे मुलं स्वतःला कंबाईन अनुभव करतात, एकरूप अनुभव करतात, ते स्वतः निरंतर योगी जीवनाचे वरदान स्वतः प्राप्त करतात. निरंतर योगी अर्थात प्रेम, प्रेमाची निशाणी आहे स्वतः सतत आठवणारी याद. आठवण एक सतवणारी असते, आठवण एक करून देणारी असते आणि आठवण एक मजबुरीने केली जाते. बाबांच्या मुलांची आठवण ही सतवणारी असावी, आठवण करून देणारी नसावी. त्यांच्या संकल्परूपी नखाला देखील माया कधीही हात लावणार नाही किंवा ती धक्का लावणार नाही. कारण बाबा सांगतात, आता ही आठवण जी आहे ती तुम्हाला सतत सतत यायला हवी. जिथं प्रेम असतं तिथे कधीही मजबुरी नसते. म्हणून कोणतंही कारण सांगण्याऐवजी आता तुम्ही त्याचं निवारण शोधा आणि बाबांनी दिलेल्या दुवा, बाबांनी दिलेले आशीर्वाद, बाबांनी दिलेल्या ब्लेसिंग त्याचे तुम्ही पात्र बना. ओम शांती.